नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका डेअरी स्टार्टअप, पुणे बेस्ड डेअरी स्टार्टअपच्या फाउंडरशी गप्पा मारणार आहे. तर क्षितिज इथे आलेला आहे आणि सृष्टी डेअरी फार्म असं त्याच्या स्टार्टअपचं नाव आहे. त्यांची वेबसाईट डिटेल्स, त्यांच्या काही ऑफर्स असतील, हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्कीच असणार आहे. पण आपण त्याच्याकडनं आज हा बिझनेस सुरू कसा झाला आणि तो आणि त्याचा एक को फाउंडर आहे, तर त्या दोघांची मैत्रीची, कट्ट्यावरची ही गोष्ट आहे. तर ती आपण त्याच्याकडनं ऐकणार आहोत. चॅलेंजेस विषयी तर आपण विचारणारच आहोत. तर क्षितिज, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. Thank you for having me here. येस, सो सृष्टी फार्म याची इन्सेप्शन कसं झालं आणि थोडी तुमच्या दोघांची बॅकग्राऊंड आम्हाला ऐकायला आवडेल. बेसिकली मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे हं, आणि म्हणजे आम्ही सृष्टी डेअरी फार्म सुरू करण्याआधी माझं म्हणजे मी वडिलांसोबत होतो त्यांच्या हं, बिझनेसमध्ये. हं. आम्ही इंडस्ट्रियल बॉयलर्स बनवायचो. बरं, हां, म्हणजे जिंदल, थर्मॅक्स अशा कंपनीला बॉयलर्स द्यायचो. बरं. तर हे आमचं म्हणजे काम होतं एक कोविडपर्यंत 2020 पर्यंत आम्ही हे बिझनेस रन करत होतो. आणि सडनली लॉकडाऊन लागला आणि तुम्हाला माहितीच आहे की सगळे बिझनेसेस बंद झाले राइट, अचानक. राइट. मग मला थोडं काइंड ऑफ एक वॉकआउट करायचं होतं. हं, एक हं, नवीन बिझनेस काहीतरी नवीन एक प्रॉडक्ट घेऊन मला म्हणजे चालू होतं माझा शोध आधीपासूनच होतं त्याच्यामध्ये काहीतरी. हं. मग त्यावेळेस काय झालं की आपलं घरी एक सहज आपण नाही का बसलेलो, तर आमचा दूधवाला आला. तर तिथून एक थोडी हे काइंड ऑफ नाही का स्टोरी म्हणजे एक काइंड ऑफ एक पॉइंट भेटला आम्हाला, की प्रॉडक्ट जर शोधायचा आहे तर हाच का नको? कारण की ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बंद होत्या आणि तुम्ही पाहिलं असेल की फक्त दूध आणि अत्यावश्यक म्हणजे भाजीपाला वगैरे, धान्य वगैरे ह्याच गोष्टी चालू होतात. तर कोव्हिडचा हा इफेक्ट आहे म्हणजे जिथून आम्ही स्टार्ट केलेलं आहे, हं. की मिल्क हा डेली लागणारी गोष्ट आहे. तर एक काइंड ऑफ थोडी एक म्हणजे मला नाही का उत्सुकता तयार झाली, की आपण ह्याच्याबद्दल थोडं का बरं नाही का वाचायला हवं. राइट, राइट. प्रोडक्ट आम्ही शोधत होतो. हं, त्यापूर्वी पण बरेचसे रिसर्च झाले, की काय केलं पाहिजे, काय नाही. म्हणजे बसून आम्ही कट्ट्यावरती नाही का, मी माझा मित्र बसून आम्ही जस्ट डेली भेटायचो आणि काहीतरी नवीन करायचं आपल्याला, काय करायचंय, हे करायचंय. हं, मग त्याच्यामध्ये ही आयडिया आली. मग तोही हं. बोलला, "हां, डेली लागणारी गोष्ट आहे. माझ्या पण घरी असं-असं आहे. बरं. तर एकदा बघ नाही का, बघू आपण जरा." मग आम्ही काय केलं, आम्ही दोघं गेलो म्हणजे त्या शेतकऱ्यांकडे नाही का, त्यांच्या फार्मवरती गेलो. हं, हं. आणि जी गोष्ट म्हणजे जे म्हणजे नाही का फार्ममध्ये आता म्हणजे गावी पण आमच्या नाही का म्हणजे गाई वगैरे आहेत, म्हशी वगैरे आहेत नाही का. तो सेम कल्चर आम्हाला इकडे बघायला भेटलं. राइट. हां, म्हणजे जसं आम्ही पण गावी कसं की गायींची वगैरे जशी काळजी घेतो किंवा त्यांना जसं आम्ही नर्चर करतो किंवा पालन हे ते सगळ्या गोष्टी. तर सेम प्रोसेस मला बघायला भेटली. मग थोडं त्यांच्याशी नाही का गप्पा वगैरे गोष्टी वगैरे मारता-मारता एक त्यांच्यामध्ये एक गोष्ट जाणवली, की म्हणजे म्हटलं दूध वगैरे ठीक आहे एवढं चांगलं बनवतायत. मग विकता कुठे? हं. मग त्यांनी ते प्रश्नाचं उत्तर असं दिला, की म्हणजे त्यांच्याकडे काही प्लॅन नाही. म्हणजे लोकली विकतो आम्ही काही आणि बरोबर. त्यानंतर आम्ही देतो लोकल डेअरीजला. हं, तर आता लोकल डेअरीजचा प्रॉब्लेम आता म्हणजे तिथपर्यंत ठीक आहे समजलं आम्हाला नाही का. मग हं, थोडं आम्ही ऑनलाईनवरती रिसर्च केलं. हं. बेसिकली हा A2 वगैरे जे आता आमचे म्हणजे A2 मिल्क आम्ही मेजर आमचा म्हणजे मेन प्रॉडक्ट आमचा A2 मिल्क आहे. राइट. बट ते शेतावर जायच्या आधीपर्यंत मला काही माहिती नव्हतं. आम्ही गेली 5-6 वर्ष म्हणजे नाही का ते दूध घेत होतो. बरोबर. पण फक्त एवढंच आहे, एक छोटीशी माहिती होती, की आईने सांगितलं, की हे चांगलं म्हणजे हे देशी गाईचं देशी दूध आहे. गाईचं दूध आहे. हां, हां, हे चांगलं दूध आहे. बरोबर. बस एवढंच. हं, आणि त्याचे काय बेनिफिट्स काय आहेत आणि शरीरासाठी किती चांगलं आहे किंवा कोणाला प्यायला पाहिजे. तर हे थोडं आता लॉकडाऊन होतं, काही दुसरं काम नव्हतं आपल्याकडे. आपण बसून ह्याचा नाही का अभ्यास करत होतो. मग बरोबर. तो हळू इंटरेस्ट वाढत गेला. की हं, A2 मिल्क म्हणजे बेनिफिट्स काय आणि ह्याची डिमांड किती आहे म्हणजे नाही का आणि जे कंपनीज ह्याच्यामध्ये आहेत ऑलरेडी तर ते पण चांगले ग्रो झाले. हं, तर ओव्हरऑल हे माझ्यासाठी नाही का की एक काइंड ऑफ नाही का एक इन्स्पिरेशन झाली की नाही का आपण पण थोडं नाही का ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो का? हं, असा एक हं. फक्त प्रश्न होता. राइट. मग आम्ही ऑलमोस्ट नेक्स्ट 6 मंथ्स आहे ना, आम्ही फक्त फार्म व्हिजिट्स करायचो. हं, शेतकऱ्यांना भेटायचो फक्त कसं काय नाही का दुधाला म्हणजे फीड कुठून काय देतात आणि त्याला म्हणजे खाण्यापासून ते दुधाचं टायमिंग काय काढण्याचं. तर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे, तर तो होता की आपले देशी गाई म्हणजे हे म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे ही गोष्ट, की आपले देशी गाई जे आहेत, ते दूध कमी देतात. हं, म्हणजे फक्त 5 ते 6 लिटर देतात आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल मिल्क आहे, मग तो जर्सी आणि एच-एफचा असतो. काऊ मिल्क जे म्हणतो ना आपण सगळे हं. जे काही ब्रँड्स विकतायत ते. बरोबर. तर त्यांची मिल्किंग कॅपॅसिटी आणि आपल्या देशी गायींची मिल्किंग कॅपॅसिटीमध्ये 4 to 5 टाईम्सचा डिफरन्स आहे. बापरे!
म्हणजे आपले देशी गाय देतात फक्त 5 ते 6 लिटर दोन्ही हम्म, टाईमचं मिळून, सकाळी हम्म. आणि संध्याकाळी. आणि ती जर्सी आणि एच-एफ काऊज देतात ते ऑलमोस्ट 15 ते 20 लिटर. बरोबर. आणि आता ह्याच्यामध्ये काय होतंय, की शेतकऱ्यांना जर हे ॲज अ ए टू मिल्क म्हणून नाही गेलं, देशी गाईंचं दूध किंवा असं एक पर्टिक्युलर नावानीने जर नाही गेलं, तर त्यांना काय करावं लागायचं, ते सेल करत होते डेअरी कोऑपरेटिव्हजला. हम्म. आता डेअरी कोऑपरेटिव्हचा विषय कसा असतो, डेअरी कोऑपरेटिव्हजला घेणं-देणं नाहीये. तुम्ही जर्सीचं देताय या गिर गाईचं देताय. बरोबर. हां, ते लोकं कॅल्क्युलेट करतात फॅटवरती. हम्म. आता मग न्यूट्रिशनल व्हॅल्यूजचं काय? म्हणजे ह्यांनी जे एवढी मेहनत घेताय, कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जास्त आहे ना. एक जी गाय म्हणजे चारा वगैरे तेवढंच खाते, म्हणजे चारा सगळा वगैरे मेंटेनन्स तेवढाच आहे. हां, मेंटेनन्स तेवढाच आहे आणि आउटपुट तुम्ही 4 to 5 डिफरन्स आहे. तर हा कुठे हम्म. म्हणजे गणित लागायला तयार नव्हता. बरोबर. मग इथून आम्ही त्यांना काय म्हटलं, की ह्याला वे आउट काय? तर त्यांचं एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? आता डेअरीचं मी तुम्हाला सांगतो. डेअरीचा बिझनेस कसा आहे, की शेतकरी म्हणजे दुधाला प्रोड्यूस करणं, हम्म. त्याच्यामागे जी मेहनत आहे गायींची देखभाल करणं किंवा त्यांचं नाही का दूध काढणं, त्यांना ओव्हरऑल सांभाळणं, तो एक वेगळा पॅरामीटर आहे आणि सेकंड इज की त्या दुधाला कस्टमरपर्यंत पोहोचवणं. हम्म. ह्याच्यामध्ये 2 लोकांचं काम आहे, म्हणजे एकट्याचं काम नाहीये हे. करेक्ट. तर आता सेकंड विंग कसं आहे, की जसं की शेतकरी आहेत. मग आता प्रॉब्लेम तोच व्हायचा, की आमचा पण दूधवाला यायचा. भले दूध चांगलं आहे. तो येणार कधी 10 वाजता रात्री, 10:30 वाजता म्हणजे त्याच्या मर्जीप्रमाणे. हम्म. बट आत्ताचे जे सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये लोकांना काय लागते? त्यांना सकाळी उठल्यावरती चहा लागतो. हम्म. मुलगा शाळेला चाललाय, त्याच्या आधी तो दूध पिऊन गेला पाहिजे. बरोबर. तर ही सवय. तर ह्याच्यासाठी काय करावं लागलं, की सर्व्हिस बेस इंडस्ट्री ही तयार होती त्याच्यानंतर. हम्म. म्हणजे दूध चांगलं आहे, बट ते गरजू ग्राहकपर्यंत टाईमावरती पोहोचणं, हा पण एक टास्क आहे, जे शेतकरी नाही हम्म. करू शकत. कारण बरोबर. ते लोकं दोन्ही रोल प्ले नाही करू शकत. करेक्ट. मग इथून आम्हाला आयडिया आली, की व्हाय नॉट मेक इट अ ब्रँड अँड इन्स्टेड ऑफ डेअरीला देण्याऐवजी, म्हणजे डेअरीला जे ते लोकं जर्सी आणि एच-एफच्या रेटनी जे विकत होते. तर माझं हे म्हणणं होतं, की तुम्ही जर्सी एच-एफला विकण्याच्या ऐवजी आपण काय करूया, ह्या दुधाला प्रॉपरली सेपरेटली म्हणजे आपण त्याला करू, पॅकेजिंग करू हम्म. आणि ह्याला जे कस्टमर जो अवेअर आहे A2 बद्दल, त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ ही गोष्ट. बरोबर. इथून ती बरोबर. आयडिया आली. मग आम्ही सृष्टी डेअरी फार्मचं ही स्टार्ट केली. राइट, राइट, राइट. सो आता एक लिसनर्सना किंवा ऑडियन्सला तू हे पण सांग, की हं, हं. ओव्हरऑल जेव्हा शेतकरी तुम्हाला दूध देतो, हं, हं. तिथपासनं हं, हं. पॅक्ड दुधाची पिशवी किंवा हं, हं. बॉटल आपण जेव्हा कस्टमरला देतो, येस. हं, हं. त्याच्यात नेमक्या अशा स्टेप्स काय-काय घडतात? स्टेप्स. बेसिकली आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हं. एक सध्या जे आहे म्हणजे जे ट्रेडिशनल चालू आहे म्हणजे ज्या प्रकारे दूध आता जे कस्टमर्सला पोहोचतोय राइट. आणि जे आमचा जो कन्सेप्ट आहे. आमचा जो कन्सेप्ट आहे तो फार्म टू होम कन्सेप्ट आहे. बरोबर. हां. फार्म टू होम मी आधी हे सांगतो ह्याच्याबद्दल जे हो. आता जे चालू आहे. राइट. शेतकरी शेतकऱ्यांकडनं काय करतात, की लोकल कोऑपरेटिव्हज दूध पिकअप करतात. ठीक हं, आहे. हं. ते त्यांच्या कलेक्शन सेंटरला जातो सगळ्यात आधी. बरोबर. कलेक्शन सेंटरवरून त्यांच्या पॅकेजिंग प्लांटला जातो. प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग प्लांटला. बरोबर. मग तिथं जाणार. तिथं त्याची प्रोसेसिंग होणार, पॅकेजिंग होणार. त्याच्यानंतर तो दूध जाणार स्टॉकिस्टकडे. हं. म्हणजे जो कोणी मेन सिटीचा एखादा स्टॉकिस्ट असतो. बरोबर. त्याच्यानंतर ते जाणार डिस्ट्रिब्युटरकडे. हं. डिस्ट्रिब्युटरकडून जाणार रिटेलरकडे. रिटेलरपासून मग कस्टमरकडे जाणार. बरोबर. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, की ओव्हरऑल सायकलमध्ये खूप सारे आहे ना लूपहोल्स आहेत. बरोबर. क्वालिटी चेक्स तेवढे नाहीत. कारण की काय होतं, की समजा एक शेतकरी आहे मानव, एक शेतकरी आहे राहुल. आता प्रॉब्लेम काय होतो, की मानवनी काही म्हणजे नाही का गायींना कसं खाऊ घातलंय किंवा गायींना काय फीड दिलंय, हं. ह्याचा ट्रेस आहे ना, ते कोऑपरेटिव्हज नाही करत आहे. बरोबर. मग राहुल समजा नाही का, राहुल चांगलं दूध देतोय, पण मानवनी नाही का त्यांची फीड वगैरे प्रॉपर ठेवली नाहीये. तर मग हे दोन्ही दूध काय होतं कोऑपरेटिव्हमध्ये मिक्स होतं. हं. बट कस्टमर्सला काय पाहिजे, आम्हाला प्युअर मिल्क पाहिजे. आता सगळ्यात मेन प्रॉब्लेम ॲक्चुअली अडल्ट्रेशन आहे, ह्या हं, इंडस्ट्रीमध्ये. हं. राइट. राइट. सो तुमच्या केसमध्ये असं हं. होतं, की शेतकऱ्याकडनं जे दूध हां. येतं, म्हणजे येस. जो नेटवर्क आता तुम्ही फॉर्म केलेला आहे. हां, आता हो, जसं तुम्ही बोललो, की फार्म टू होम कन्सेप्ट काय? राइट. आता हे लूपहोल्स तुम्हाला कळले, की डिस्ट्रिब्युटर आहे, स्टॉकिस्ट आहे, ह्या सगळ्या शुअर. गोष्टी. फार्म टू होम कन्सेप्ट काय? की शेतकऱ्यांकडनं दूध आपण घेऊन डायरेक्ट आपल्या प्लांटमध्ये त्याला करतो, पॅकेजिंग करतो आणि ते नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये आपल्या अर्ली मॉर्निंगमध्ये हं. आपल्या हब सेंटरवरती येतो आणि तिथून काय करतो, आपला डिलिव्हरी बॉय पिक करतो
बरोबर. आणि कस्टमरला डिलिव्हर करतो. म्हणजे बरोबर. ह्या ओव्हरऑल चेनमध्ये कोणी मिडलमॅन नाहीये. किंवा थर्ड पार्टी थर्ड वेंडर्स आहे पार्टी वेंडर्स. आउटसोर्स केलंय असं पण नाही. हे सगळं नाही, नाही. हे तुमचं सगळं इंटरनल इंटरनल आमचं इन हाऊस आहे हे सगळं. इन हाऊस टीम तुम्ही बिल्ड केली. येस. हं, हं. आता हे जितकं ऐकायला छान आणि सोपं वाटतं तितकं ते नसणार आहे. हे डेफिनेटली. हं, हं. तर तिथे सुरुवातीचे काही दिवस किंवा आता हं, हं. बिल्ड करायला तुम्हाला काय-काय गोष्टी कशा-कशा तुम्ही प्लॅन करत गेला? हं, हं. कारण की अ, जसं तू आत्ता म्हणलास की बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंगची बरोबर. हं, आणि हं. अचानक एक ॲग्री बेस्ड स्टार्टअपमध्ये हं, किंवा हं, हं, हं. स्पेशली दूध हं, किंवा घी याच्यामध्ये तुम्ही उतरलात. हं, हं. तर ते सुरुवातीचे दिवस जरासे हं, हं. आम्हाला घेऊन जा मागे, की काय-काय तुम्ही करत ओह! होता? किती कस्टमर्स आले? पहिले 1-2 कस्टमर्सच्या काही हं, गोष्टी हं, हं, हं. असतील तर ते सांग? बघा सुरुवातची जर्नी जसं की ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे जाऊन ते सगळं नाही का आयडिया आली नाही का, की आपण हे सॉल्व्ह करू शकतो हं, आणि मार्केटमध्ये डिमांड आहे, आपण काहीतरी चांगलं करू शकतो. तर इन्स्पायर तर खूप झालो, मोटिव्हेट पण खूप झालो आम्ही. बट जेव्हा ॲक्चुअल फील्डमध्ये नाही का, जेव्हा ॲक्चुअल आमचं चालू झालं काम, हं, म्हणजे जसं की आमचा पहिला कस्टमर हॉनेस्टली तर आमचा म्हणजे पहिला फर्स्ट मंथ जो होता आम्ही जेव्हा स्टार्ट केलेला ब्रँड, हं. तेव्हा 1-2च कस्टमर होते आमचे. म्हणजे 2 लिटर दूध आम्ही ऑलमोस्ट 1 महिना टाकलंय. हं. म्हणजे मग त्यावेळेस कसं झालं, की 2 लिटर आणि तो एक कस्टमर आपलं नाही का, आम्ही ॲक्चुअली फर्स्ट आम्ही पी-सी-एम-सी पासून स्टार्ट केलेलं. हं. एक कस्टमर रावेतमध्ये आणि दुसरा कस्टमर बालेवाडीमध्ये. बापरे! हां, मग 2 कस्टमरपासून आम्ही आमची नाही का स्टार्ट केलेली आणि हं. त्यावेळी काही लीड्स वगैरे येत नव्हत्या. म्हणजे आम्हाला आम्हाला कसं आहे, की सो तेव्हा वेबसाईट होती तुमची? नाही. नाही, नाही. त्यावेळेस वेबसाईट वगैरे नव्हती अच्छा. मग आमची. हे कस्टमर मिळवले कसे तुम्ही? आम्ही Facebookवरती पेज बनवलं होतं. फर्स्ट आम्ही अच्छा, सगळ्यात पहिले, सगळ्यात त्याच्यावरनं आधी. सो हे फार किंवा रादर त्याला असं म्हणू, हं, की हं. हे तुमच्या माहितीतली लोकं नव्हती. नाही, नाही. माहितलेली लोकं नाही. हे हं. जस्ट नाही का रँडमली त्यांनी सर्च केलं, कुठेतरी ॲड बघितली आणि मग आम्हाला जॉइन झाले. हे किती 2022? हां, हे 2022 ची गोष्ट बरं. आहे. हं, हो. हं, मग त्यांना कसं की 2 कस्टमर झाले. मग हळू-हळू 15 दिवसामध्ये एखादा कस्टमर जॉइन व्हायचा. मग हं, 1 वीकमध्ये एखादा कस्टमर इन्क्वायरी यायची. मग आम्ही कसं आता ॲक्चुअली कसं ए टू कन्सेप्ट हा नवीन होता. हं, तर मग लोकांना सोयीस्कर पडावं म्हणजे नाही का, की ट्रस्ट कसं करायचं? ट्रस्ट फॅक्टर आहे ना, म्हणजे आमचं लिटरली काही दिसत नव्हतं. Facebook पेजवरती काही नव्हतं आणि आमची वेबसाईट्स नव्हती. तर लोकांनी ट्रस्ट कसं करावं? तर त्यासाठी आम्ही पर्पजली काय केलं, की आम्ही कस्टमर्सला काय बोललो, की तुम्ही फ्री सॅम्पल घ्या. हं. ह्याची जस्ट अवेअरनेस आणण्यासाठी आम्ही कस्टमर्सला काय बोललो, की तुम्ही फ्री सॅम्पल्स घ्या, ट्राय करा. आवडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. राइट, तर ही एक वे काढली आम्ही नाही का, की लोकांना ट्रस्ट बसली पाहिजे. राइट. हवं म्हणजे आपल्यावरती ट्रस्ट बसायला हवं. करेक्ट, हां, करेक्ट. मग सॅम्पल्स वाटायचो. मग कसं झालं, की नंतर आम्हाला फ्ली मार्केट्सची आयडिया आली. मग हं, आम्ही काय करायचो, की हे सोसायटीजमध्ये वगैरे इव्हेंट ठेवायचे. हं, मग त्यावेळेस कसं, की आम्ही कॅम्प वगैरे लावून नाही का, आम्ही अवेअरनेस वगैरे करायचो, की ए टू मिल्क काय आहे नेमकं. मग आम्ही सॅम्पल्स प्रोव्हाईड करायचो कस्टमर्सला हं, आणि मग आवडले, की त्यांचे फॉलोअप्स वगैरे घ्यायचो, कस्टमर जॉइन करायचो. हे अशी सगळं आमची जर्नी हळू म्हणजे स्टेप बाय स्टेप. याच्यात करेक्ट. कोणी सांगणारा नव्हता. राइट. आणि जसं की आमच्या म्हणजे नाही का फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीही बिझनेस केला नाही. बरोबर. इव्हन आम्ही हे ज्यावेळेस मी बोललो वडिलांना, की मी दुधाचं चालू करतो, लिटरली सगळे हसले. हं, रिलेटिव्हजमध्ये बी गप्पा झाल्या. म्हणले, "आता हा काहीतरी वेगळंच भलतंच करतोय." हं. तर बरोबर, सपोर्ट नसतो आणि बरोबर, जास्त करून आपली मराठी याच्यामध्ये नाही का, मराठामध्ये आपल्या हे नाही करत. म्हणजे बरोबर. उद्योजक म्हणजे नाही का, काहीतरी मी नवीन करतोय म्हणलं तर नाही का, त्याला प्रोत्साहन नाही येत. त्याला डिमोटिव्हेट कसं करायचं नाही का, त्याच गोष्टीवरती जास्त राहतं. "अरे, तुला कळतं का याच्यामधलं? कोणी केलंय बरोबर. का? हं, अशी कोणती एखादी कंपनी बघ आणि जो करते ही मोठी आणि त्याच्याकडे जॉबला जा तू." हं. मग हे असे सल्ला जास्त आले आम्हाला. बरोबर, बरोबर, हं. बरोबर. ती एक सिक्युरिटीच्या दृष्टीने घरचे विचार करतात जनरली, हां, की बरोबर आहे. हं, पहिले थोडे दिवस जॉब करून बघा. हं. म्हणजे मग नंतर तुम्हाला करायचं असेल तर हां, थोडं म्हणजे सेव्हिंग होईल. हां, जॉब करा आणि हे करा ती प्रोसेस नाही का, बट जॉबपेक्षा जे नाही का म्हणजे आम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे शिकायला भेटतोय, की एक-एक ॲब्सोल्युटली. गोष्टी हां, तर त्याचं आणि ह्याचं जॉबचं काहीच कंपॅरिझन नाही. म्हणजे करेक्ट. ती सिस्टम सेट असते. जॉबमध्ये काय तुमची सिस्टम सेट असते. बरोबर आणि आज तुम्ही इनफॅक्ट कितीतरी लोकांना तुम्ही जॉब्स देताय. हां, म्हणजे येस. ते हां. तुमचा टीमही चांगली ग्रो झाली. तर त्याविषयी सुद्धा सांग. कारण हं, डिस्ट्रिब्युशन हं, जसं तू हं. मगाशी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंस, की हं, हं. प्रॉडक्ट प्लस सर्व्हिस असे दोन्ही तुम्हाला तुमच्या कंपनी थ्रू द्यायचंय.
बरोबर. तर हं, हं. प्रोडक्ट बनवणारे शेतकरी आणि हं, हं. एक अमाउंट ऑफ गायी ऑलरेडी आहेत. हं, हं. बरोबर. पण जो सर्व्हिस पार्ट आहे तो हं, हं. डिफिकल्ट आहे हं, हं. ह्या सेक्टरमध्ये, कारण तुम्हाला रोज डिलिव्हरी आहे. बरोबर. हं, हं. जरी सेम रूट, सेम कस्टमर असले तरी हं, हं. ऑब्व्हियसली नवीन-नवीन कस्टमर्स ॲड होत आहेत. बरोबर. हं, हं. आणि टाईम बाउंड आहे. हं, हं, म्हणजे हं. जसं आता इतर फॉर एक्झाम्पल टी-शर्ट्स किंवा इतर ई-कॉमर्स स्टोअर्स आहेत. बरोबर. हं, हं. त्यांना पिकअप, डिलिव्हरी त्याच्यात पेरिशेबल गोष्ट जनरली नाहीये. हां, बरोबर आहे. आणि तुम्ही हं, हं. कधी पण डिलिव्हर करू शकता ना, माहीत तुम्ही एक पॅकेज 7 वाजता आलं संध्याकाळी तरी चालतं. त्यात काही खराब होण्यासारखं नाही. तर ही सिस्टीम बसवताना काय-काय गोष्टी डोक्यात होत्या हं, हं, हं. आणि त्याचा स्केल अप कसा तुम्ही प्लॅन केलात? बेसिकली सर्व्हिस बेस इंडस्ट्री आम्हाला ॲक्चुअली ही प्रॉडक्ट बेस इंडस्ट्री वाटली होती. हं. म्हणजे नाही राइट. का, गिरगाईचं दूध आहे, नाही का, आपण एकदम प्युअर शेतकऱ्यांकडनं घेतोय आणि कस्टमरपर्यंत बस ह्याला पोहोचवायचंय. हं. म्हणजे आमचं फोकस जास्त क्वालिटीवरती होता. बट जसं आम्ही स्टार्ट केलं, तर आम्हाला हे लक्षात आलं, की जेवढं क्वालिटी वरती जेवढं भर दिलं पाहिजे, तेवढंच जास्त अमाउंट ऑफ एफर्ट्स आम्हाला ह्याच्यावरती पण घ्यावं लागतील डिलिव्हरीसाठी. कारण हं. की मी तुम्हाला मगाशी पण बोललो, की आमच्याकडे दूधवाला येतो. तो 10:00ला येतो, 10:30ला येतो. आणि जसं आत्ताची फॅमिलीज कशी आहे, की जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात, त्यांना नाही का अर्ली मॉर्निंग उठून नाही का जायचं असतं. त्यांचा एक शेड्यूल असतो. मुलांना दूध वगैरे देऊन पिऊन हे. तर बरं. ह्याच्यामध्ये आम्ही काय शोधलं, की बिफोर 7 एएम ही आमची एक टॅगलाईन बनवली आम्ही डिलिव्हरीची. बिफोर 7 बिफोर एएम. 7 एएम मिल्क नाईस. टू युअर डोरस्टेप बाय बिफोर 7 एएम. हं. तर तर तो वर्कआउट करण्यासाठी म्हणजे कसं, की सुरुवातीला तर आम्ही कसं आहे, की मी आणि माझा पार्टनर आम्हीच दोघं आम्ही पी-सी-एम-सी स्टार्ट केलं होतं. हं. आणि कुठून तरी रावेतवरनं इन्क्वायरी यायची, किवळेमधनं यायची, हिंजवाडीमधनं यायची, वाकडमधनं. असं वेगळ्या ठिकाणातून इन्क्वायरी यायची. एक-एकच कस्टमर यायचं. कारण ह्याचा अजून अवेअरनेस नव्हता. हं. आणि अवेअरनेसपेक्षाही की लोकांना माहिती नव्हतं, की आम्ही नाही का म्हणजे लोकं आमच्यावरती का ट्रस्ट केलं पाहिजे बरोबर. बेसिकली. की हां, ते आम्हाला माहिती आहे आम्ही एकदम प्युअर देतोय. बट कस्टमर्सला ती गोष्ट तर एक ब्रँड डेव्हलप होण्यासाठी ना, तर त्याच्यासाठी कसं आहे, की ती जर्नी म्हणजे खूप अवघड असते. काइंड ऑफ तुम्हाला लोकांना ते अवेअरनेस आणावं लागतं. तुमची ब्रँड स्टोरी तुम्हाला सांगावी लागते, हं. की हं. आम्ही असं-असं आहे नाही का, आम्ही देतोय. तर तो तो ब्रँडिंग आमचं कसं, की मग आम्हाला वाटलं, की फक्त चांगलं दूध घेऊन द्यायचंय. पण हं. नंतर-नंतर आमचे रोल्स वाढत गेले. आम्हाला नंतर कळलं, की वी हॅव टू डू अवेअरनेस पार्ट. नंतर आम्हाला कळलं, की आम्हाला सर्व्हिस पण द्यायची आहे. आम्हाला कस्टमर केअर पण घ्यायचे, पॉझिटिव्ह फीडबॅक्स, निगेटिव्ह फीडबॅक सगळ्यांवरती काम करावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्यासोबत आम्हाला नाही का पेमेंट्सच्या गोष्टी होत्या, की पेमेंट्स मेंटेन करावं लागेल. कारण शेतकऱ्यांना कसं आहे, की अपफ्रंट आम्ही कसं आहे शेतकऱ्यांना अपफ्रंट पैसे देतो. हं. ज्याच्यामुळे कसं आहे, की एक हे बघा, की ही ओव्हरऑल कन्सेप्ट कशी आहे, की इट्स अ विन-विन सिच्युएशन. इथं तुमचा शेतकरी आहे. इथं म्हणजे इथं एक हॉनेस्ट कस्टमर आम्ही हॉनेस्ट फार्मर्स म्हणतो. हं. 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 म्हणजे एक हॉनेस्ट फार्मर आहे आणि इथे एक नीडफुल कस्टमर आहे. बरोबर. तर ह्यांच्यामधला जो गॅप आहे, तो गॅप ब्रिज अप करायचा आहे आम्हाला. बस हीच कन्सेप्ट आहे हं. शॉर्टमध्ये. बरोबर. पण हे उगाच सोपं नाहीये. म्हणजे ह्याच्यामागे सर्व्हिस आली. मग काय म्हणतात, मग आम्ही कसं केलं, की सुरुवातीला नाही का जसं-जसं कस्टमर्स वाढत गेले, मग आम्ही एक-एक डिलिव्हरी बॉयज आणि एक-एक डिलिव्हरी बॉयज घ्यायचो रूट वाईज. मग रूट स्प्लिट करत गेलो. मग हं. डिलिव्हरीज असे ओव्हरऑल एक-एक दर एक एरियामध्ये नाही का, एक-एक मुलं ठेवता-ठेवता म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा स्टार्ट होतो, आम्ही जवळपास 1-1.5 वर्ष आम्ही स्वतः फील्डवरती राहून डिलिव्हरीज करायचो. हं. म्हणजे रोज आमचा रुटीनच तो होता. 3:30 वाजता आमचं उठणं. 4-4:30 वाजता आम्ही हबवरती जाऊन दूध कलेक्ट करून मग रिस्पेक्टिव्ह डिलिव्हरी बॉयजला हे ते आणि कुठं रूट कमी झाला कारण आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की डिलिव्हरी बॉयजचा. डिलिव्हरी बॉयज कसं आहे की अचानकच सुट्टी मारून देणार, सकाळी फोन नाही उचलणार. खरं हां आणि तुम्ही 4 वाजता दुसरा माणूस कुठून आणणार आहे सकाळी? बरोबर. तर बॅकअप ठेवण्यासाठी पण तेवढं आपल्याकडे हां, तेवढी हे लीजर नव्हतं हे आमचे. नसते. बरोबर. तेवढं आमच्याकडे कॅश कॅपिटल नव्हतं. कारण की हे ओव्हरऑल जसं सांगितलं, की आमचं कसं आम्ही हे ठेवलेलं आहे, ह्याला बूटस्ट्रॅप ठेवलेलं आहे. तर आम्ही कोणती हं. फंडिंग रेस किंवा त्या भानगडीत आम्ही पडलो नाहीये. हं. आणि म्हणजे मला गरजही वाटत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण नाही का मार्केटची नीड समजून आपण त्याच्यावरती काम करू, तर गरज नाही पडणार आहे नाही का फंडिंगची वगैरे ह्या बरोबर. गोष्टींची. सो आता कारण किती डिलिव्हरी बॉयज आहेत आपल्याकडे? आपल्याकडे टोटल एक 20-22 डिलिव्हरी बॉयज आहेत आता सध्या. अमेझिंग, हां. अमेझिंग. चांगला मोठा स्केल. आणि थोडे हब्स पण सांग म्हणजे मग एरियाज कव्हर हां. होतील. आता आम्ही हे डिलिव्हरी आहे ना, एक ऑन टाईम होण्यासाठी आम्ही कसं केलंय, की छोटे-छोटे हब्स बनवलेत. हं. म्हणजे कसं, की आता रावेचा मुलगा समजा विमाननगरची डिलिव्हरी आहे.
आता डिलिव्हरी बॉय जर रावेतवरून निघाला, तर तो विमाननगरला जाताच त्याचे किलोमीटर्स आणि हे खूप जास्त त्याला म्हणजे नाही का ते डिफिकल्ट होऊन जातो. बरोबर. मग आम्ही कसं केलं, की एरिया वाईज आहे ना आम्ही हे काही पॉइंट्स ठरवलेत. मग आता रावेत आणि ह्याच्यासाठी एक रावेतचा छोटासा हब बनवलेत आणि मग एक आम्ही शॉप घेतली विशालनगरमध्ये. मग विशालनगरनी काय की ऑलमोस्ट पी-सी-एम-सी आमचा कव्हर होऊन जातो. हं. मग आता कल्याणी नगर, खराडी त्या साईडचे जे एरियाज आहेत, तर तिथले एरियाज आम्ही कसं कॅप्चर करतो, की आम्ही लोहगावमध्ये एक डेपो बनवला. तर हे हं. छोटे-छोटे हब्स बनवलेत. पूर्वी कसं, की एखादं हब होतं म्हणजे नाही का दूध यायचं आणि मग आम्हीच कलेक्ट करून जायचो. आता कसं हब्स बनवत गेलो आम्ही. हं. मग साधारण आताच्या घडीला आमच्या एक 500 फॅमिलीजमध्ये तरी जातंय आमचं दूध. अमेझिंग. हां, डेली. हं. व्हिच इज अ गुड नंबर. म्हणजे हां. कदाचित ऐकताना लोकांना तो छोटा वाटू शकतो. हां, पण एक्झॅक्टली. ऑपरेशनली जर बघायला गेलं तर इट्स अ गुड हां, नंबर टू प्ले विथ म्हणजे ॲट हां, लीस्ट. आता म्हणजे आता कसं आहे, की आत्ताचं जे स्टेज आहे, तर इथून कसं आहे, की आता आम्ही खूप रॅपिडली वाढतोय. एक्झॅक्टली. हां, म्हणजे आम्ही आता ठाणे पण स्टार्ट केलंय. म्हणजे मुंबईलाही आमची नाईस. गाडी जाते, दूध जाते. आम्ही मुलुंड, ठाणे तिकडचा एरिया पण कॅप्चर करतोय. इकडून पण पुणे ऑलमोस्ट पुणे कव्हर करायचा प्लॅन करतोय. तर राइट. ह्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये काय कळलं, की काही आता आम्हाला इन्क्वायरीज वगैरे येतात कोथरूड, कर्वेनगर ह्या साईडचा थोडा एरियाज अजून बाकी आहे. हं. तर जेवढं जास्त आम्ही आमचं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क मोठं राहणार, हं. तेवढं रॅपिडली तुम्ही ग्रो करणार. हे हं. आम्हाला लक्षात आलं, राइट. की मग मी जर असं प्रिटेंड केलं, की मला रावेतमधनंच नाही का 1,000 कस्टमर पाहिजे, तर ते पॉसिबल नाहीये. बरोबर. तुम्हाला हां. स्प्रेड पण लागणार आहे. हां, आम्हाला स्प्रेड आउट व्हावं लागेल हं. आणि ही ए टू मिल्क बेसिकली कसं आहे, की ही आता सध्या बूमिंग आहे. आता फॅड आहे ह्याचा ए टू मिल्कचा वगैरे ह्या गोष्टी म्हणजे आता अवेअरनेस आलेली आहे. राइट. पण तरीही त्या प्रमाणात नाहीये. त्या स्केलला नाहीये, की म्हणजे नाही का एक सोसायटीमध्ये ऑलमोस्ट 30-40% लोकं ए टू मिल्क पितायत. तसं नाही घेत लोकं. हां, तसं नाही घेत. हार्डली तुम्ही एक सोसायटी आहे समजा 100 फ्लॅट आहेत. तर त्याच्यामधून हार्डली 4 टू 5 पीपल आर अवेअर जे ए टू मिल्क घेतायत त्यांच्या ह्याच्यामध्ये. राइट, हं. राइट. आता तू एक मगाशी छान छान नाही म्हणता येणार, पण एक शब्द वापरलास, की फॅड. हं, हं. तर ते A2चं फॅड नेमकं कशामुळे म्हणजे कारण तुम्ही आता हा हं, हं. 2020 पासून ट्रेंड तुम्ही पण स्टडी करतच हं, असाल. हं. येस. तो एकतर A2चं हे ट्रेंड आला कुठून हं, हं, हं. आणि A2 मिल्क कसं ओळखायचं हं. हं. कस्टमर्सनी आणि त्याचे बेनिफिट्स. बेनिफिट्स आय थिंक सगळ्यांना माहिती आहेत. पण ते हं, हं. का एवढं A2चं एवढं हवा झाली आहे? A2ची सध्या म्हणजे हवा म्हणजे ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे का, की ह्याचे रूट्स आहेत ना खूप डीप आहेत. हं, म्हणजे A2चे जे आहेत. हं, तो फॅड आत्ता आलाय, बट कंप्लीट नॉलेज अजून पण नाही आहे लोकांना. हं. तर आता युजुअली नॉर्मली कसं होतं, की आपल्या देशी गायींमध्ये ना आधीपासूनच मिल्कमध्ये फक्त A2 बेटा कॅसिन भेटतो, मिळायचं. सापडला जातो. हं, हो. हं, आणि A1 प्रोटीन हा नव्हताच. हं, बट जे जेनेटिक म्युटेशन काऊज आहेत, जसं की जर्सी आणि एच-एफ आहेत. हे म्हणजे फॉरेन ब्रीड काऊज इंडियामध्ये जेव्हा 1970मध्ये त्या टाईममध्ये आणलेली आहे, हं, ही ब्रीड. कारण की 1970मध्ये कसं झालं, सडन डिमांड झाली हं. आणि इंडिया वॉज अ मिल्क डेफिशियंट कंट्री. राइट. हां, म्हणजे त्यावेळेस मग काय केलं वर्गीस कुरियन त्यांनी हे व्हाईट रेव्होल्यूशनचं नाव दिलं ह्या म्हणजे नाही का त्यांनी कमिटी म्हणजे बनवलं, बोर्ड वगैरे बनवलेत आणि त्यांनी असं प्लॅन केलं, की खूप सारे कोऑपरेटिव्हज वगैरे बनवले आणि इन्स्टेड ऑफ म्हणजे त्यावेळेस कसं होतं, की हे अगेन हा प्रॉब्लेम होता शेतकऱ्यांचा दूध वगैरे म्हणजे कुठं घेऊन जायचं, कलेक्शन वगैरे हे सगळे. तर ते बरोबर. सेटअप स्टार्ट केलं त्यांनी बरोबर. आणि विथिन 1970s टू 1998 पर्यंत हं, 1998 मध्ये इंडिया सगळ्यात मोठी प्रोड्युसर झाली मिल्क ह्याची. ऑर्गनाइज केला सेक्टर हां, म्हणजे काइंड ऑफ ॲट ऑर्गनाइज केलं त्यांनी ह्या हं, गोष्टीमध्ये. हं. मग आता ते कसं होतं, की ह्याची A2ची फॅट रिअल फॅट झाली न्यूझीलंडची एका कंपनीपासून. बरं. हां, तर न्यूझीलंडची एक कंपनी आहे द A2 मिल्क कंपनी म्हणून नाव आहे त्यांचा. तर त्यांच्या गायींच्या दुधामध्ये हा फक्त A2 प्रोटीन भेटतो आणि त्याचे हे बेनिफिट्स आहेत. त्यांनी स्टार्ट केली ही चेन अवेअरनेसची. हं, हं, आणि तिथून म्हणजे तो फॅट चालू ते पूर्ण तयार झाला. ते म्हणजे ती आता सगळ्यात मोठी कंपनी आहे A2 इंडस्ट्रीमध्ये. हं, बट ॲक्चुअल बघायला गेलं तर आपली जे इंडियन इंडिजियस काऊज आहेत, जसे की देसी काऊजमध्ये आपली गीर आहे, सहीवाल आहे, राठी आहे. हं, आपलं ॲक्चुअली कसं आहे, की तिथं फॉरेनमध्ये कसं आहे म्हणजे 90% ऑफ द वर्ल्डमध्ये कसं आहे, की एच-एफ काऊज चालते. हं, मिल्किंग कारण ते मिल्किंगसाठी वगैरे चांगले असतात. एच-एफ म्हणजे? होल्स्टेन फ्रिजियन. अच्छा. हां, म्हणजे हे 2 काऊशी क्रॉस ब्रीडेड हे केलेत. अच्छा, हे जातीचं नाव आहे. जातीचं एच-एफ नाव आहे काऊ. ते. हां, हं, येस. आणि जी आपली गीर ब्रीड आहे, म्हणजे आपली देसी ब्रीड आहे. देसी हं. ब्रीडमध्ये कसं असते रिजन वाईज काऊज आहेत.
जसं हां. की आता समजा गुजरात आहे, तर गुजरातची गीर आहे. राजस्थान आहे, तर राजस्थानची राठी आहे. हं, पंजाब आहे, तर रेड सिंधी आहे. नंतर आपलं कर्नाटक आहे, तर हलीकर काऊस आहे. हं, आणि महाराष्ट्र आहे, तर दावणी आहे, खिल्लार आहे. हं. तर हे देसी ब्रीड होती आणि हा मॉडर्न डेअरीमध्ये हा कल्चर पूर्ण कमर्शियलाइज झालाय हा डेअरी इंडस्ट्री. म्हणजे बरोबर, कन्सेप्ट चेंज झाली डेअरीबद्दलची. बरोबर. बट पूर्वी कशी कन्सेप्ट होती, की घराघरामध्ये एक-एक गाय ठेवायचो आपण. ठीक आहे. हं. आणि एक गाय ठेवायचो आणि आपल्याला म्हणजे आपण बछडा वगैरे राहायचा आणि त्यांना मिल्क वगैरे पाजवायचो. म्हणजे बछड्यांना मिल्किंग वगैरे झाल्यानंतर आपण दूध काढायचो. बरोबर. तर ही ॲक्चुअली शेअरिंग कन्सेप्ट होती, मिल्क शेअरिंग कन्सेप्ट. ही हं. चेंज झाली आता पूर्ण कमर्शियल झालं. मग हे कमर्शियलमध्ये हे एच-एफ काऊज इंट्रोड्यूस झाले. बाकी अदरवाईज आपल्याकडे फक्त देसी ब्रीडच होती ह्यापूर्वी हं. आणि त्याच्यामध्ये A2 प्रोटीन होता. म्हणजे A2 प्रोटीन राइट, पाळला जातो. राइट. आता हे A1 आणि A2 आता एच-एफ काऊजमध्ये काय झालंय A1 आणि A2 प्रोटीन हे दोन्ही प्रोटीन सापडलेत. आणि म्हणजे अजून त्याला व्हॅलिडेट नाही झालं. म्हणजे कसं आहे, की ह्याच्यामध्ये अजून एवढे रिसर्चेस नाही झालेले आहेत, की आपण सांगू शकतो, की काही म्हणजे डिसीज ह्याच्याने काय-काय होते. बट A1 A1 प्रोटीन जो आहे, त्याच्यामध्ये म्हणजे तो एक स्पेक्युलेशन आहे, की टाइप 1 डिसीजेस वगैरे होतात त्या दुधाने. हं, हं, A1 प्रोटीनच्या प्रेझन्समुळे हं. टाइप 1 डिसीज होतात. नंतर आपलं डायबिटीज, हे जे लाईफ सायकल जे डिसीजेस होतात ना, बरोबर, हे त्या बरोबर. दुधांना होतात. हं, हं, आणि जी गोष्ट A2 मध्ये ते नाहीये. हं. ह्याच्यामुळे कसं आहे, की हे एवढंच एक पॅरामीटर आहे, की लोकांना जास्त म्हणजे नाही का, की हेल्थ वाईज कॉन्शियस आहे ह्या गोष्टी आहे. शुअर. त्याचं महत्त्व बी आहे, असं नाहीये, महत्त्व हं, आहे. हं. आणि टेस्ट वगैरेला पण डिफरन्स आहे. खूप जास्त डिफरन्स आहे A1 मिल्कमध्ये आणि आपल्या A2 गिर मध्ये. गाईच्या आपलं देसी काऊ A2 मिल्कमध्ये. हं, हं. पण तो डिफरन्स कस्टमर्सला हां. कळण्यासाठी किंवा हं. तशा दृष्टीने काय चवीत फरक का तो पर्सनल एक्सपिरियन्स आहे? अ, चवीत फरक पडतो डेफिनेटली. हं, कसं आहे, की A1 आणि A2 मिल्क म्हणजे ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं? फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कुठून घेताय? हा एक सगळ्यात जास्त मोठा इम्पोर्टंट पॉइंट आहे, हं, की तुम्ही जे कोणी वेंडरकडनं घेताय, ठीक आहे. आता कसं आहे, की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे A2 मिल्क काय आहे, की देशी गायींचं दूध पिलंय ऑलरेडी ज्यांनी आधी त्यांच्या गावीत, त्यांना लगेच कळतं चवीने. त्यांना हं. बघूनही कळतं टेक्स्चरमध्ये आणि ह्याच्यामध्ये. राइट. पण जे लोकं नवीन आहेत नाही का आणि त्यांना A2ला इंट्रोड्यूस व्हायचंय, तर फर्स्ट हे पॅरामीटर आहे, की तुम्ही ज्यांच्याकडनं घेताय, तर पहिले तर फार्म वगैरे व्हिजिट्स आहेत का ते बघून या. त्यांच्याकडे ॲक्चुअलमध्ये गायी आहेत का? आणि सेकंड थिंग हं. इज की दे कॅन आस्क फॉर A2 सर्टिफिकेशन. कारण आम्ही ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम आला. कारण लोकल लोकल प्लेयर इतके झाले, की जे आमच्या हाल्फ रेटने विकतायत आणि ते क्लेम करतायत, की आम्ही पण A2 मिल्कच देतोय. हं. मग तर हे सगळे हल्ली A2चं लेबल लावायला हां, लागलेत येस. असं. सगळे A2चं लेबल लावतायत. हं, पण ह्याला जर ओळखायचंय किंवा ह्या गोष्टीला जर प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचंय, तर देअर इज अ वन गुड वे, की आम्ही जे केलंय, म्हणजे आमच्या जे गोठ्यावरच्या गायी आहेत, तर आम्ही काय केलंय, की त्यांचं आर-टी-पी-सी-आर हा एक टेस्ट आहे. म्हणजे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेऊन आहे ना, ते लॅबमध्ये टेस्ट करून घेतलेत. हं, आणि त्याच्यामध्ये ते टेस्टमध्ये पासही झालेत. म्हणजे हं, त्याच्याने काय एक एश्युरन्स भेटतोय, की हे म्हणजे A2 ब्रीड आहे. हं, ओरिजिन ह्यांचा हं, A2 आहे. म्हणजे हं. काइंड ऑफ क्रॉस ब्रीडेड 90% पर्यंत त्यांची ॲक्युरसी आहे, की प्युअरली A2 ब्रीड आहे म्हणून. म्हणजे बरोबर. ह्याच्यामध्ये ते क्रॉस ब्रीडेड झाले नाहीये. क्रॉस ब्रीडिंग यांचे म्हणजे झालेलं नाहीये. वडिलांच्या वडिलांमध्ये कुठं असं काही बरोबर. सापडलं नाहीये असं. हं, हं. प्युअर ब्रीड प्युअर A2 ब्रीड साठी. काऊज आहेत. हां आणि त्याच्यामधून येणारा जो दूध आहे, हं, कारण की आम्ही काय करतो, की ज्यावेळेस आमचं हे सर्टिफिकेशन झालं आणि आम्ही पास झालो त्या ह्याचं, तर आम्ही काय केले नंतर आम्ही फार्मवरती नॅचरल ब्रीडिंग यूज करतात फार्मर्स. हं, म्हणजे ॲक्चुअली याच्यामध्ये बी कसे 2-3 प्रकार आहेत, की ब्रीडिंगचा वगैरे. तर काही म्हणजे बाहेरून सीमन आणून ते इंजेक्ट करून ते हे करतात. पण आपण जे करतोय गोठ्यावरती, आपल्या फार्मवरती तो आहे तो नॅचरल ब्रीडिंग आहे. हं, मग आपण जो प्युअरली सर्टिफाईड झालाय तोच बुल काऊ यूज करतोय आपण ब्रीडिंगसाठी. हं, हं. म्हणून त्याच्यामुळे कसं आहे, की काइंड ऑफ एक ऑथेंटिसिटी म्हणजे आम्ही कसं आहे, की कस्टमर्सला कसं आहे, की तो सर्टिफिकेशन्स वगैरे सेंड करतो. तुम्ही हे सगळं म्हणजे नाही का तुम्ही वाचा, तुम्ही बघा. तर काइंड ऑफ हे बरोबर, एज्युकेट अँड अवेअर हे दोन्ही गोष्टी चालू आहेत पॅरलली. बरोबर. आता एक मला असा प्रश्न असा पडला, की अ, प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक कस्टमरला तुमच्याकडे येऊन गोठ्यात येणं तर शक्य नाही. हं, हं, त्यामुळे हं, तुम्हाला एक चॅलेंज अवेअरनेससाठी आला तो म्हणजे हं, किंवा येऊ शकतो किंवा येत असेल, जो म्हणजे कंटेंट क्रिएशन, की तुम्ही हं, हं. लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवा.
तर ह्याचं ओव्हरऑल कारण आता हा बिझनेसच्या दृष्टीने पण महत्वाचा भाग आहे. बरोबर. जोपर्यंत नवीन माहिती, नवीन कस्टमर्स पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत नवीन कस्टमर आपल्याकडे येणार नाही. बरोबर. तर मग हा चॅलेंज कसा तुम्ही हे तुम्हाला पहिले कधी आयडेंटिफाय झालं, की यार आपलं कंटेंट कमी पडतंय? बेसिकली काय आहे, की जेव्हा कस्टमर्सशी नाही का मी मी पण पर्सनली जेव्हा कॉल्स घेतो नाही का, हं, हं, तर कस्टमरचे काही प्रश्न असतात, की आम्ही कसं म्हणजे सगळ्यात मोठा इम्पोर्टंट प्रश्न हाच आहे, की तुम्ही ए टूज देणार आहे प्युअरली हे त्याची काय गॅरंटी आहे? बरोबर. आणि सेकंडली, की हा तुम्ही नाही का मिक्सिंग होत नाही, अडल्ट्रेशन करत नाही किंवा तुम्ही काय मिक्सिंग वगैरे म्हणजे अ, म्हणजे ह्याच्यात भेसळ होत नाही बाबा, नाही का? हं, ते आम्ही कसं एश्युअर करू आणि मुलांसाठी नाही का म्हणजे लहान मुलांना किती वर्षाच्या मुलांना देऊ शकतो? तर असे काही बरेचसे प्रश्न आम्हाला नाही का ते पडत गेले नाही का म्हणजे कस्टमर्सकडनं. हं, तर आम्ही कसं केलंय, की आता आम्ही रिसेंटली स्टार्ट केलंय थोडं नाही का, आम्ही काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नाही का, आम्ही हं. बनवायला स्टार्ट केले. बरोबर, आणि ते डिजिटल मीडियावरती आम्ही म्हणजे आमच्या Instagram हँडलवरती वगैरे पोस्ट करतोय. बरोबर. कारण ती त्याची गरज आहे. कारण आता एव्हरी कस्टमर्सला आम्ही ती गोष्ट सांगू नाही शकत. डेफिनिटली आम्ही त्यांना वेळ देऊ शकतो, टाईम वगैरे देऊ शकतो, त्यांचा डाऊट वगैरे सॉल्व्ह करतो. बट ही गोष्ट मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचव आणि त्या लोकांनी पण पुढे पोहोचवायला पाहिजे, की हं. हे असं-असं आहे नाही का. कारण की चर्चेचा विषय हा नवीन आहे, की ए टू मिल्क नाही का. बरोबर आणि इथे रेफरल किंवा वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी पण चांगली होऊ हो, शकते चांगली होते. जेव्हा वन्स हं. दे नो की बाबा ह्यांचं दूध चांगलं आहे. हं, हं, कारण हं. जनरली शाळांचे ग्रुप असतात, हं, हं, हं. एस्पेशली जे तू एक्झाम्पल दिलंस हं, की हं. मुलांना सकाळी उठून दूध लागतं हं, चांगल्या हं. क्वालिटीचं. तर ते शाळांच्या ग्रुपमधले जे पेरेंट्स आहेत किंवा ते परत त्याच एरियामधले असणार. हं, तर हं, त्यामुळे हं. ते रेफरन्सिंग खूप चांगलं होऊ शकतं जर का कंटेंट चांगलं रीच झालं हं, हं, हं. आणि प्रॉडक्ट त्यांना आवडलं ऑब्व्हियसली. हो, आता आम्ही ॲक्चुअली आहे ना, हे जे यूज करतोय ना सध्या, हं, तर बेसिकली आमचा हा बूटस्ट्रॅप बिझनेस होता. तर हं, आम्ही आधीपासूनच अप्रोच काय, हं, की विथ मिनिमम मार्केटिंग आम्ही मार्केटिंगवर कमी हं, ह्याच्यामध्ये हं, अ, कमी खर्च करता, हं. आम्ही जास्तीत जास्त म्हणजे नाही का, आपण एज्युकेशनला आणि इन्फॉर्मेटिव्हवरती आपण जाऊया आणि बरोबर, रेफरल्सवरती जाऊया. बरोबर, बरोबर. हां, कारण की आता इफ वी हॅड फंड्स म्हणजे आमच्याकडे जर जास्त फंड्स असेल, तर आम्ही काय मग हायर करू, टीम हायर करू, त्या गोष्टी व्हिडिओज काढू, हे कमर्शियल व्हिडिओज काढू आणि अशा सगळ्या गोष्टी शूट्स करूया. हं, पण त्याच्याऐवजी एक वेगळा अप्रोच काय काढलंय, की इन्स्टेड ऑफ गोइंग दॅट आपण ऑर्गॅनिकली जाऊ, की हं. कस्टमरला नेमकं काय हवंय? बरोबर. त्यांचे प्रश्नाची उत्तरं देऊ आणि जो त्यांच्याकडनं फीडबॅक येतोय त्याच्यावरती पॉझिटिव्हली ॲक्ट करायचं हं, आणि रिव्ह्यूजवरती आम्ही जास्त आणि जास्त करून आमचं रेफरलवरती आहे. जे हं, एकाला आवडलं कस्टमरला, त्याला सर्व्हिस आवडली, क्वालिटी आवडली, एव्हरी गोष्ट आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर ॲक्चुअली प्राईस प्राईस पॉइंट आहे. आता तुम्ही आपलं जेव्हा फर्स्ट बोलणं झालं, तर तुम्ही हो. मला सांगितलं, की बरेचसे ब्रँड आहेत, तर हा रेट व्हॅरी का होतोय? हा ऑलमोस्ट सगळ्या कस्टमरचा हाच आहे, हं, हं. की कोणी म्हणजे 100 नी देतोय, कोणी 120 नी देतोय, कोणी 90 नी देतोय आणि कोणी मग 60 नी बी देतोय, 70 नी बी देतोय, ह्या गोष्टी आहेत. बरोबर. तर आता ही गोष्ट तुम्ही आहे ना नॉर्मल दुधामध्ये ऑब्झर्व्ह नाही करणार. हं, त्याचा जसे जे ऑलमोस्ट ब्रँड्स आहेत, एखाद दुसरा रुपया वर खाली. ₹1 किंवा ₹2 चा डिफरन्स पडतोय. बरोबर. काइंड ऑफ तो एक सिस्टम सेट आहे तिथे नाही का. हं, हं, आता इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे, की लोकं आहे ना म्हणजे काही ब्रँड्स लोकांचं म्हणजे नाही का अवेअरनेसच्या नावाखाली आणि लोकांच्या फिअर फॅक्टरला ते गोष्टी यूज करताय, की नाही आम्ही जास्त हं. महागाचं देतोय म्हणजे जास्त चांगली क्वालिटी असू चांगली शकते. क्वालिटी असणार आमची. परसेप्शन तसं. परसेप्शन क्रिएट करताय ह्या हं, गोष्टीचं. हं, बट व्हॉट वी आर ऑब्झर्व्हिंग आणि म्हणजे आमचा तो मूळ म्हणजे तो आमचा एक म्हणजे हे असणार आहे स्तंभ, की आम्ही दुधाला म्हणजे नाही का स्टार्ट केलं, तर हे ओव्हरऑल जर्नीमध्ये आम्ही एक ऑब्झर्व्ह केलं, खूप लोकांशी बोललोय, की दूध हे दर एक घरामध्ये लागणारी गोष्ट आहे. हं, तर इट्स नॉट अ लक्झरी ब्रँड, की हे काही लक्झरी ब्रँड नाहीये. हे एक गरजू गोष्ट आहे, डेली लागणारी तुम्हाला. तर ह्याचं हे जितकं जास्त अफोर्डेबल करू शकतो आपण, तर त्याच्यावरती पण काम करणे. म्हणजे आमचं पहिलं मी तुम्हाला फर्स्ट बोललो, की आमचा टास्क काय होतं पहिलेचा, की चांगलं दूध पोहोचवणं. मग बरोबर, तो टास्क वाढला सर्व्हिस बेसवरती आला. सेकंड मग कस्टमर ह्याच्यावरती आला. थर्ड आला आपलं ब्रँडिंगवरती आला. बरोबर. आता फोर्थ एक आहे आमचं हे आहे, की ह्याला अफोर्डेबल पण ठेवणं आहे, हं, की खूप चांगलं आहे दूध. पण त्याला मी ₹100 रुपयांनी ठेवलं. हं, तुम्हाला वाटते मनस्थिती होत नाही, नाही का ते द्यायची. मग त्याचा फायदा नाहीये ना. हं. म्हणजे करेक्ट. खूप चांगलं दूध आहे.
पण ₹100 तुम्ही नाही खर्च करू शकताय, कारण तुमचं एक बजेटिंग असतो, तुमचा एक प्लॅन असतो नाही का, की मी दुधासाठी एवढे स्पेंड करणार. बट बरोबर. यू आर विलिंग, कारण चांगलं दूध तुमच्या घरीच येणं, की लहान मुलांना तुमच्या नाही का म्हणजे नाही का त्यांनी पिलं पाहिजे, ही इच्छा सगळ्यांची असते. हं, तर हेच आमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की हे विथ बेअर मिनिमम नाही का, म्हणजे जेवढं अफोर्डेबल त्याला करू शकतोय आपण, हं. की हां, सगळ्या गोष्टी एक्सपेन्सेस काढल्यानंतर, म्हणजे फार्मर्सला त्यांचं एक प्रॉपर शेअर दिल्यानंतर, नंतर आपलं लॉजिस्टिक्सचे जे ऑपरेशन हेड ओव्हरहेड्स आहेत, आम्ही त्याला मॅनेज केल्यानंतर डिलिव्हरी बॉयची सॅलरी आणि थोडंफार ॲडमिन चार्जेस असतात किंवा म्हणजे लिटल बिट ऑफ मार्केटिंग आणि त्याच्यावरती ओव्हरऑलवरती आमचं एक ऑपरेशन म्हणजे नाही का, एक आमचा जो नाही का प्रॉफिट आहे, कंपनीचा प्रॉफिट जो असतो. बरोबर. मग ह्या सगळ्यांना मिनिमम ठेवून तो आम्ही एक रेट काढला नाही का, की म्हटलं हे आपल्याला अफोर्डेबल आहे आणि हे कस्टमर्सला पण ही गोष्ट नाही का, ही जस्टिफाईड आहे. म्हणून हं, आम्ही जस्टिफिकेशन पण देतो नाही का. म्हणजे इव्हन कस्टमर्स म्हणतात, "एवढं दूध चांगलं आहे." म्हणे, "तुम्ही क्वालिटी डिग्रेड नका करू, रेट वाढवा चालेल." हं. म्हणजे असं म्हणजे कस्टमर्स ओव्हरवेलिंगली आम्हाला सांगतात नाही का, की तुमची खूप क्वालिटी चांगली आहे म्हणे. हीच क्वालिटीचे 100 पण चार्ज करताय. म्हणजे हा खूप चांगला फीडबॅक आहे तुम्हाला. हां, म्हणजे येस. आता सध्या तुमचा म्हणजे एक एक जनरल जर लोकांना असेल तर काय अ, हे पडतो? कॉस्ट काय पडते आपल्याला ते कसं आमची दुधाची जे A2 मिल्कची जे कॉस्ट आहे, हं, तर आम्ही कसं आहे, की त्याला 1 लिटरची जी कॉस्ट ठेवली आहे, ती 79 ठेवली आहे. हं. डोअर स्टेप डिलिव्हरी. म्हणजे ओके. होम डिलिव्हर होणार त्याच रेटमध्ये. नो ॲडिशनल चार्जेस त्याच्यामध्ये. हं, हं. हं. पण ते म्हणजे मंथली सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हां, घेता मंथली राइट? सबस्क्रिप्शनमध्ये घेतो आम्ही त्याला. तर ते किती पडतं मग साधारण? 1 लिटरचं जर पॅक घेतलं कोणी, 1 लिटरचं जर पॅकेज घेतलं, तर ₹2370 पडतात 30 डेजचे. नाईस. व्हिच इस व्हेरी हां, ती कॉस्ट इफेक्टिव्ह कॉस्ट म्हणजे इफेक्टिव्ह आहे. लोकं सहज घेऊ शकतील असं हे आहे. हो, हो, हो. लोकं घेऊ शकतील. म्हणजे हं. कंपेअर केलं म्हणजे लोकल जे नाही का क्लेम करणारे हो. आणि जे नाही का जे फिअर फॅक्टरवर खेळणारे लोकं, तर हं. त्यांच्यामध्ये कुठेतरी आम्हाला एक मिड कंपनी व्हायची. म्हणजे एक ब्रँड पोझिशनिंग म्हणतो ना आपण, बरोबर. ब्रँड पोझिशनिंगचा पार्ट आला नाही का याच्यामध्ये, की आम्हाला आमचं ब्रँड कुठं ठेवायचंय, की हं. आम्हाला एकदम प्रीमियम लोकं घ्यायचे आहेत, की आम्हाला मग लोकल कंपनी बनवायची जिथे क्वालिटी कॉम्प्रोमाईज होती. तर म्हटलं तिथेही नाही हं. जायचंय आणि प्रीमियमही नाही बनवायचं कारण हा प्रीमियम प्रॉडक्ट नाही ठेवायचा मला. ही हं. गोष्ट जितके जास्त शेतकरी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि शेतकऱ्यांचा पण तेवढं जास्त क्वांटिटीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यांचे पण व्हॉल्यूम झाले पाहिजे आणि अजून जास्त शेतकरी त्यांच्यासोबत यायला पाहिजे, आमच्यासोबत यायला पाहिजे त्या गोष्टींमध्ये आणि ते कधी होणार, की आम्ही त्या गोष्टीला अफोर्डेबल ठेवू हं. आणि जास्तीत जास्त आपले कस्टमर्स अट्रॅक्ट करू आम्ही त्या गोष्टीने. राइट, राइट, राइट. आता हे शेतकरी तुम्हाला अप्रोच करत असतील, तर तेव्हा तुम्ही काय-काय गोष्टी चेक करता म्हणजे किंवा तुम्ही तुमची एक स्क्रुटिनी असेल, की हां. त्यांच्या गायी कशा आहेत, त्यांचा गोठा कसा आहे, ते काय खायला घालतात? आता ॲक्चुअली कसं आहे, की आम्ही काही पॉइंट्स ठेवलेत, चेक पॉइंट्स ठेवलेत, हं, की फीडपासून आहे. हं, फीड वगैरे काय जाते आणि कुठून घेत आहे सोर्सिंग. तर आम्ही जातो, आमची टीम जाते, की आता समजा एक एक बेल्ट आहे, की तिथून आम्ही कसं, की फीड वगैरे कलेक्ट करतो त्या शेतकऱ्यांकडनं. हं, तर तिथं तो जे कोणी ते लोकं फीड चेंज करणार आहेत. आता कसं आहे, की हा फीड सीझनल असतो. हं, म्हणजे गाईचं फीड कसं सीझनल असतो. सीझन बाय सीझन चेंज होतो. आता पावसाळा आला. पावसाळा आला की टोटली ग्रास फेड होऊन जातात हे. तर हं, पुढचे 4-6 महिने हे टोटली म्हणजे ग्रास फेड असतात आणि थोडं सुका चारा वगैरे हे सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. हं, तर हे फीडवरती थोडं आम्ही जास्त हे घेतो, की ते कुठून घेतायत. मग तिथे जाऊन पहिले निरीक्षण करतो हं, आणि इव्हन आम्ही ट्राय करतो, की हे लोकं नाही बोलू शकतात, तर म्हणजे आम्ही तो टाय बनवून देतो, की हं, इथून हे समजा हे 10 शेतकरी आहे, 10-15 एकरमध्ये ह्यांचं समजा हे ऊसाचं हे निघतंय. तर हे आम्हालाच द्या तुम्ही. तर ते आर-सीमध्ये पण हं. आम्ही मदत करतो. म्हणजे ग्राउंड बरोबर, लेव्हलला थांबून त्या गोष्टी काम काम करून घेतो शेतकऱ्यांसोबत. बरोबर, बरोबर. जोपर्यंत ते शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही, जोपर्यंत त्यांना थोडं कम्फर्ट देणार नाही, तोपर्यंत ते लोकं नाही का, की दुसऱ्या गोष्टीकडे वळणार नाहीयेत अजून. हम्म. किंवा असं आहे. ओव्हर मिल्किंग हा जो प्रकार इंडस्ट्रीत दिसतो डेअरीमध्ये हं, हं. किंवा प्युअरली यील्डवरती हं, काम हं, हं, हं. चालतं, हं, हं. कमर्शियलायझेशन आहे मगाशी हं, तू हं. म्हणलास. हं, हं. तर मला तोच प्रश्न पडला, की जेव्हा आपण असं ऑर्गॅनिक आणि A2 त्यातला A2 हा भाग आपण आत्ता जरी बाजूला ठेवला, हं, हं. तरी ऑर्गॅनिकमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, हं, की हं. केज फ्री आहे, नॅचरल ब्रीडिंग प्रोसेस आहे, बरोबर. केमिकल हं, फ्री हं. फीड आहे, हं. बाकी हॅरॅसमेंट कमी आहे येस. हं, किंवा हं. नाहीये रादर. हं, हं. आणि इव्हन काव्सला सुद्धा पहिले प्रायोरिटी देऊन हां. दुधासाठी म्हणजे हं, हं. सो जे वासरू आहे त्याला पहिले दुधाची प्रायोरिटी आहे. असं जेव्हा आपण ऑर्गॅनिक पिक्चर जेव्हा म्हणतो,
हं, हं, हं. याला 100% ऑर्गॅनिक नॉन अडल्टरेटेड गोष्ट आहे. हं, हं, हं. तर मला तोच प्रश्न पडला, की आता जेव्हा आपण स्केल जेव्हा विचार करतो कुठल्याही बरोबर. हं, हं. स्टार्टअपमध्ये असेल प्रोडक्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंग, हं. तर बेसिक नियम काय सांगतो, की जितकं जास्त तुम्ही प्रोड्यूस कराल तितकी तुमची कॉस्ट कमी होते, तितकं तुमचं मार्जिन वाढतं बरोबर आहे. हं, हं, हं. आणि तुम्ही जास्त बनवताय म्हणजे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. बरोबर. हं. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तसं करून चालणार नाही. हं, कारण हं. की जे लिमिट एका गायीकडे आहे, हं, हं, हं. तेवढं दूध देण्यासाठी, हं, हं. तर तोच भाग त्याच्यामध्ये येतो आणि मग जास्त स्पेस, जास्त गायी एका गोठ्यात ठेवल्या तरी मग इतर प्रॉब्लेम्स हं, हं, चालू हं. होतात. सो हा स्केल विचार कसा तुम्ही टॅकल करताय? आता स्केल-अप्स ॲक्चुअली कसं आहे, की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रॅक्टिसेस जे बोलले ना, तर ज्या शेतकऱ्यांसोबत आपण आहोत, हं, आता आता सध्या मॉडर्न डेअरी फार्मिंगमध्येचा प्रॉब्लेम सांगतो काय, की गायींला काय होतं, की जसंच बछडा होतो, बछडा झाल्यावरती ते बछड्याला डायरेक्ट स्लॉटरिंग हाऊसला पाठवून देतात. मिल्किंग म्हणजे त्यांना दूध वगैरे पिऊच देत नाहीत. हं. म्हणजे आपण कसं, की फर्स्ट काफ्स लावतो. म्हणजे पहिले बछडा पितो, बरोबर. त्याच्यानंतर आपण हे करतो. तर करेक्ट. दॅट इज ही एथिकल फार्मिंगमधली ही एक कन्सेप्ट आहे. बरोबर. एथिकल फार्मिंगमधली एक कन्सेप्ट आहे, की बछडा पितोय का नाही दूध, नाही का? आपण म्हणतो ना क्रुएल्टी फ्री मिल्क आहे. तर बरोबर. क्रुएल्टी फ्री मिल्कमध्ये कसं आहे, की बछड्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपण मिल्किंग करतो. बरोबर. आता आपली जी कम्युनिटी आहे, ज्याच्याकडे आपण म्हणजे नाही का सोबत आहोत शेतकऱ्यांसोबत, तर आम्हाला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे फर्स्ट होती, की ती क्रुएल्टी फ्री आहे. हं. की बछड्याला आता समोर नाही का सोडतात, बछडा पितो चांगला, त्याच्यानंतर त्याचं झाल्यानंतर मग मिल्किंग वगैरे करतो. तर त्याच गोष्टीचे तर आम्ही त्याच्यासोबत जुडलो ना, म्हणजे त्याच गोष्टीला प्रोत्साहन आहे. बरोबर. आणि प्रॉब्लेम काय होतो, की हे नवीन कन्सेप्ट आले ना, की हार्मोन इंजेक्शन्स आणि हं. अँटिबायोटिक्स. तर त्या मिल्क प्रोडक्शन वाढवायच्या दृष्टीने. हां, दृष्टीने. तर ॲक्चुअली सांगतो हार्मोन इंजेक्शन्सनी गायींला त्रास होतो राइट, ॲक्चुअलमध्ये. राइट. तर आपण जर बछडा आहे, बछड्याला समजा जर इन केस पहिले मिल्क घेऊ दिलं, तर आपल्याला जबरदस्ती मिल्क काढायची गरज नाहीये, हं, की नॅचरलीच गाय काय करते, मिल्क आपल्यासोबत शेअर करते. हं, हां, मग ह्याच्याने काय करतो, ह्या गोष्टीने आम्ही हे केल्याने काय करतो, आम्ही टोटली यूज ऑफ हार्मोन इंजेक्शन टोटली अव्हॉइड करू शकतोय, की हं. नॅचरली शेअर करते, तर आम्हाला इंजेक्शन्स लावायची काही गरज नाहीये. बरोबर. आणि जो राहिला म्हणजे आता काही लोकं हे व्हीगन कन्सेप्ट पण आले, तुम्हाला माहिती आहे, हां, नवीन आले. हां. तर काय की गायींचे व्हिडिओज वगैरे दाखवून स्लॉटरिंग हाऊसला आता तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, की आता जी कम्युनिटी आहे आपण ज्यांच्यासोबत काम करतो शेतकऱ्यांसोबत, तर त्यांचे ॲक्चुअली ट्रेडिशनल जे त्यांचे म्हणजे नाही का वडिलोपार्जितपासून कसं त्यांना शिकवलंय, की भले गाय नॉन मिल्किंग झाली, हं. तरीही तिला सांभाळायचं. तिला सांभाळायचं. म्हणजे मिल्किंग काऊज आणि नॉन मिल्किंग काऊज हे गोठ्यावरती सोबत राहतात. हं. कारण ही की खूप चांगली गोष्ट आहे. हां, म्हणजे हे अहिंसा मिल्क म्हणजे नाही का जी गोष्ट आहे ना, कन्सेप्ट आहे हं, ना, हं, ते हेच आहे, की तुमचं मिल्किंग या नॉन मिल्किंग काऊ सोबत आहेत का? किंवा हं, तुम्ही त्याची एकदा गाय संपली, दूध दूध देणं संपलं, तर हे तर एच-एफ काऊजला तर डायरेक्ट स्लॉटरिंगला पाठवतात. हं, म्हणजे ते बीफ वगैरेसाठी. हं, पण आपल्या इथं तो प्रकारच नाहीये. म्हणजे हं, जे आपले शेतकरी आहेत ते बिलकुल नाही. सोबत ठेवणार म्हणजे ठेवणार त्याला. हं, हं. शेवटपर्यंत. ती गाय राहणार आपल्यासोबत. राइट. सो हं. असे ॲक्चुअली हे कमी आहेत. एथिकली हां, हे कमी खूप आहे. कमी आहेत, पण रेअर आहेत. तसे जोडले गेले पाहिजेत तुमच्या हो, हो. स्टार्टअपला. तसे म्हणजे मग ते हं. मिल्क प्रोडक्शन जास्त होईल. हो, शेतकऱ्यांना कसं आहे लवकर ट्रस्ट नाही बसत. म्हणजे त्यांचा एक वेगळा सिनेरिओ आहे. तर हं, आता जे आपण ज्यांच्याशी काम करतोय, तर त्यांचे म्हणजे ऑन टाईम पेमेंट्स आता बेसिकली कसं असतं माहिती आहे का, की शेतकऱ्यांना नाही का आपण म्हणजे त्यांच्या मेहनतीचं जर दर त्यांना दिलं, दॅट इज अप्रिशिएशन म्हणजे तेच करू शकतो आपण जास्तीत जास्त त्यांना. हं, त्यांना नंतर मोटिव्हेट करणं किंवा त्यांना नंतर काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज करणे त्यांच्या लहान मुलांसाठी एज्युकेशन वाईज आणि ह्या गोष्टी. तर हे काही प्लॅन्स आहेत पुढच्यासाठी. पण सध्या जे आपण बेस्ट वे करू शकतो, की त्यांना उत्तम दर. कारण जे आम्ही नाही का स्टार्ट केले, जे म्हणजे जर्सीसोबत जे दूध कोऑपरेटिव्हजमध्ये जायचं गीर गायचं. तर तिथं प्रॉब्लेम कसं, की त्यांना दर नव्हतं भेटत. तर हं, इव्हन आपल्यासोबत जुडल्यावरती आपण 30% to 40% नी राईज केलं त्यांचं एम-एस-पी. हं. म्हणजे ते ॲक्चुअली ते काइंड ऑफ व्हॅल्यू करतोय आपण त्या गोष्टीला, दुधाला. बरोबर. तर त्यांना मग असं कसं आहे, की जेव्हा आपण ह्या गोष्टी करतोय एक सेट ऑफ फार्मर्ससोबत, तर अजून फार्मर्स त्यांचे नाही का, अजून खूप कम्युनिटीज आहेत नाही का, ज्यांच्याशी आम्ही अजून बोललो नाहीये. बट हं, ह्यांचा तो फीडबॅक जातो त्यांना, की नाही हे एक ट्रस्टवर्दी कंपनी आहे. टाईमली पेमेंट्स करतात आणि त्यानंतर मग खूप गोष्टीचा सपोर्ट करतात. तर हे ओव्हरऑल जी आम्ही हे जे एक सस्टेनेबिलिटी मॉडेल बनवतोय, की बरोबर. शेतकरी पण जगले पाहिजे
त्यांनीही एक ह्याला प्रॉपरली ते नाही का म्हणजे जे करतायत, तर त्यांचं एक्सप्लॉयटेशन नाही व्हायला पाहिजे. हम्म. आणि इथे जो कस्टमर आहे, इथं कस्टमरला पण ती गोष्ट प्रॉपरली गेली पाहिजे. बरोबर, तर हा बरोबर. ओव्हरऑल एक मॉडेल आहे नाही का, हा हा जो मॉडेल आहे सस्टेनेबल मॉडेलचा. शुअर. तर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यावरती वर्क करतोय. मस्त. डेअरीमध्ये दूध तर झालं, सोबत मिल्क प्रॉडक्ट्स पण येतातच. म्हणजे हं, हं. ऑर्गॅनिक मिल्क आलं, त्याच्याबरोबर हं, हं. इतर प्रॉडक्ट्स आले. सो सध्या आपल्याकडे काय-काय प्रॉडक्ट रेंज आहे आणि आता फ्युचरमध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत इन टर्म्स ऑफ इन्क्रीजिंग द प्रॉडक्ट रेंज? प्रॉडक्ट रेंजमध्ये कसं आहे, की सुरुवातीला आमचं कसं मिल्क, घी हं, आणि पनीर हे 3 प्रॉडक्ट्स होते. हं, मग आम्ही A2चं दही वगैरे स्टार्ट केलं. मग हं, A2चे छास वगैरे हे केले नाही हं, का. हं, मग एक 4-5 प्रॉडक्ट काढलेत. हं, तर सध्या एक येणारे पुढचे 4 ते 5 वर्ष हं, या आपण म्हणू शकतो, एक हं. स्पेसिफिक कस्टमर बनेपर्यंत आम्ही ह्याला टोटली डेअरी ठेवणार आहे. डेअरी म्हणजे डेअरी फूड्स वाली डेअरी कंपनी ओन्ली. ठेवणार आहे. हं, हां, डेअरी हं, ओन्ली. हं. अँड इन फ्युचर समजा नाही का अजून काही वाढतंय नाही का, की आपल्याला वाटतंय की कस्टमर्सला अजून ह्या गोष्टीची कारण की ऑर्गॅनिक बाकी प्रॉडक्ट्समध्ये पण असं नाही की अडल्ट्रेशन फक्त मिल्क इंडस्ट्रीमध्ये आहे. नाही, सगळीकडेच आहे. सगळीकडेच आहे. तर बरोबर. ही जी काय म्हणतात त्याला, हे जो थॉट प्रोसेस आहे, की नो हं. मिडलमॅन आणि फार्म म्हणजे एक सस्टेनेबल राइट. मॉडर्न तयार करून, तर ही बऱ्याचशा गोष्टींमध्ये पण अप्लाय करू शकतो आपण. हं, हं. सो म्हणजे आत्ता कस्टमर्सला पनीर, घी आणि पनीर, घी, मिल्क पनीर, घी, मिल्क, छास. हे आता साइटवरती आपल्याला मिळू हां, शकतं. येस. आता हं. आमचं ह्या मंथ एंडमध्ये नाही का, मे एंडमध्ये आमचं ॲप पण येतोय. अरे क्या म्हणजे बात है! हां, त्याच्याने काय होईल, की कस्टमरला अजून जास्त जेवढं कन्व्हिनियन्स करता येईल, की ते हं. लोकं डिलिव्हरीज मॅनेज करू शकतात किंवा त्यांचं म्हणजे उद्या काय डिलिव्हर होणार आहे, म्हणजे जे काय आता जी गोष्ट आम्ही आता मॅन्युअली करतोय ना, ते सगळं ऑटोमेशनमध्ये जाणार आहे. बरोबर, प्रॉ बरोबर. व्हिच इज मग व्हेरी गुड. त्यांना म्हणजे नाही का ट्रॅक करायची गरज नाहीये. त्यांचा बॅलन्स संपला, त्यांना लगेच रिचार्ज करून त्यांना कळेल. म्हणजे ते हं. नोटिफिकेशन जेवढं म्हणजे कसं आहे, की आम्ही जेवढं ऑटोमेट ठेवू, जेवढं आम्ही फ्री राहू, तर आम्ही अजून दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष देता येईल बरोबर, आम्हाला. बरोबर, बरोबर. नाही आणि कस्टमर्सला पण हं. युजेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने ते सोपं पडतं, हो, हो, की हो. रिचार्ज करा, ॲप गरजेचं आहे. येस. हं. नोटिफिकेशन्स की बाबा पेमेंट आता बाकी आहे और व्हॉटएव्हर. हां, म्हणजे कस्टमरला दूध डिलिव्हर झालं, तर त्यांना हं. लगेच नोटिफिकेशन जाणार फोनवरती, की तुमचं दूध बरोबर, डिलिव्हर झालेलं आहे. बरोबर. तर हे काही फीचर्सवरती आम्ही नाही का काम केलं आणि ते ॲपमध्ये राहणार आहेत. म्हणजे फॅन्टास्टिक. त्यांना फोन करायची गरज नाहीये. हो, बरोबर. हां, की दूध कुठे आहे? हॅसल फ्री डिलिव्हरी. हां, येस. हॅसल फ्री सायलेंट डिलिव्हरी. दूध नाईस. निघून गेलं, झालं. क्लिअर. राइट, राइट. ग्रेट. सो लोकांना तू सांग, की का सृष्टीचं मिल्क घेतलं पाहिजे आणि त्याच्या लिंक्स वगैरेचे तर डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळीकडे असेल. हं, हं. Instagramवरती आपण आहोत, म्हणजे सृष्टी फार्म्स आहे. हं, हं, हं. वेबसाईट आहे हं, आणि हं. जेव्हा ॲपची पण लिंक येईल तेव्हा तू सांग, आपण ती डिस्क्रिप्शनमध्ये नवीन पण ओके. टाकू, हं, एखादी हं, हं, पोस्ट हं. वगैरे टाकूया. हं, हं. येस. का का घेतलं पाहिजे लोकांनी? लोकांनी दूध ते तिकडे बोंबल. हो, कुठे? अ, जर नाही का तुम्हाला म्हणजे एक हेल्दी मिल्क अल्टरनेटिव्ह तुम्ही बघताय, म्हणजे तुमच्या लहान मुलांसाठी किंवा फॅमिलीमध्ये कोणासाठी, तर डेफिनेटली सृष्टी डेअरी फार्मला संपर्क करा आणि तुमच्या डेअरीचे जे गरजा आहेत डेली, ते आम्हाला नाही का म्हणजे चूज सृष्टी डेअरी फार्म म्हणजे तुम्हाला एक अडल्ट्रेशन फ्री, क्रुएल्टी फ्री, हॉर्मोनल फ्री जे मिल्क आहे ते घरपोच तुम्हाला भेटेल. वाह! हं, बढिया. हं. आता बेसिकली कसं आहे, की जर कोणी A2 क्लेम करतोय, तर फर्स्ट हं, आज त्यांचा सोर्स शोधून घ्या हं, किंवा ते बघा नाही का, की म्हणजे किती ऑथेंटिसिटी मागा तुम्ही आणि कोणीही काही प्राईस कसं आहे, की तुम्ही पे करताय ॲज अ कस्टमर तुम्ही पे करताय. तर त्या कंपनीची जबाबदारी आहे, की त्याला जस्टिफाय करणं त्या हं. प्राइसिंगला, की तुम्ही ते कसं म्हणजे नाही का कॉस्टिंग कुठं जाते. कारण अ, जे दूध नाही का आपण एक 80 80-85 ह्या रेटने आपण सेल करू शकतो. तर तुम्ही ब्रँड्सला ती गोष्ट विचारा, हं, की तुम्ही 100 करताय, 110 करताय, तर कोणत्या गोष्टीचे पैसे घेताय? हं. की जस्टिफिकेशन विचारा तुमच्या प्राइसिंगबद्दल. बरोबर. हां, कारण की ह्याचं काय होईल प्रॉब्लेम, की लोकांना म्हणजे नाही का मी एक ॲज अ एक्स्पेक्ट करतोय, की इन्स्टेड ऑफ ब्रँड्सनी आहे ना, त्यांचे ओव्हरहेड्स वाढवण्यापेक्षा आणि ते कस्टमरला पे करणं म्हणजे कस्टमरला त्याचं पेमेंट करण्यापेक्षा तुम्ही अशा गोष्टी काढा ज्याच्याने नाही का, की अफोर्डेबिलिटीवर नाही का कस्टमरचं थोडं अप्रोच हे राइट, पाहिजे. राइट, राइट, राइट. मग हं. कस्टमरला त्याचं बेनिफिट पास ऑन होईल बेसिकली. बेनिफिट पास ऑन आहे डेफिनिटली. हं. म्हणजे ती गोष्ट महाग आहे म्हणून सोडून देणं
नाही का, त्याच्यापेक्षा नाही का, की ती गोष्ट अफोर्डेबल बनवून त्याला नाही का यूज करणं, हे ह्याच्यावरती जास्त नाही का हे केलं पाहिजे. राइट. क्षितिज मस्त. हं, हं. भारी जर्नी तू फार चांगलं सांगितलंस आम्हाला येस, येस. आणि ए टू विषयी चांगली माहिती मिळाली. हं. मेन तुमच्या मेन तुमच्या स्टार्टअप्सचा किंवा तुझ्या स्टार्टअपचा जो बेस आहे तो हं, खूप हं. छान आहे की हं, हं, हं. कस्टमर सेंट्रिक आहे, येस. हां. अफोर्डेबिलिटी सेंट्रिक आहे. सो खूप खूप शुभेच्छा तुला थँक सगळ्या यू, थँक यू. कम्युनिटीकडनं. आणि मी नक्की सांगेन लोकांना की एकदा जाऊन वेबसाईट तरी पहा. हां. इतर गोष्टींबद्दल माहिती घ्या. हं, हं, हं. आणि 1 महिना सबस्क्रिप्शन तो बनताय. एकदा घेऊन बघा म्हणजे मग हं, जसं तो त्याला कॉन्फिडन्स आहे की हं. 1 महिना दूध जर का तुम्ही घेतलं तर त्याचे तुम्ही लॉयल हां. कस्टमर्स होऊ शकता. बरोबर. सो येस. एक चान्स आपल्या हं, हं. तरुण स्टार्टअप फाउंडर्सला, मराठी स्टार्टअप फाउंडर्सला दिला पाहिजे, बरोबर. हं, असं हं. मला वाटतंय. सो क्षितिज ऑल द बेस्ट थँक आणि यू. काही मदत लागली तरी फील फ्री टू कनेक्ट विथ मी. आपण काही कॅम्पेन करायचं असेल, कोणाला काही हां, हां, द्यायचं हां. असेल तर वी कॅन डेफिनिटली. पुश दॅट आणि खूप स्टार्टअप. चांगलं तुम्ही म्हणजे असं स्टोरीज कव्हर करताय, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती येऊन शुअर. इन्स्टेड ऑफ Instagramवरती म्हणजे फालतूचा कंटेंट बघण्यापेक्षा अशा गोष्टी बघा, शेअर करा आणि म्हणजे काही गोष्टी 1-2 जरी ह्या अख्ख्या पॉडकास्टमधून 1-2 गोष्टी जरी चांगल्या कुठे शुअर, कामात शुअर, येत शुअर. असतील, तर त्याला शेअर करा त्या गोष्टींना. ॲब्सोल्युटली. हं, हं. सो थँक्स अ लॉट क्षितिज. थँक्स.